चालू कर. जातीसाठी माती खाणारे समाजामध्ये भरपूर लोक होते, पण बाबासाहेबांनी, गोखले साहेबांनी आपल्या समाजासाठी जीवाचं रान करून आपलं आयुष्य झिजवलं. त्यांच्या पत्नी कुसुमताई गोखले आज बाबासाहेबांची 10वी पुण्यतिथी साजरी करत आहेत. हा समाज इकडे एकवटला आहे. त्याबद्दल, आरक्षणाबद्दल सविस्तर सांगत आहेत कुसुमताई गोखले. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोखले सेना, विलास गोखले विद्यार्थी सेना, भारतीय टायगर सेनेच्या वतीनं आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले भवन, मानखुर्द, लोकशहर, अण्णाभाऊ साठे नगर, वीर जिजाबाई भोसले मार्ग, मुंबई पश्चिम. आज ह्या गोखले भवन मध्ये क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांचे स्मृती दिन, आज पुण्यतिथी, 10वी पुण्यतिथी आज गोखले भवन मध्ये आपण साजरी करीत आहोत. आज साहेबांच्या स्मृती दिनाला आज राज्यातून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, ठाणे, पुणे, पूर्ण मीरा भाईंदर, पूर्ण राज्यामधून संघटनेचे पदाधिकारी, महिला, पुरुष आज गोखले साहेबांची पुण्यतिथी, 10वी पुण्यतिथी आपण या बाबासाहेब गोखले भवन मध्ये साठेनगर मध्ये साजरी करीत आहोत. आज साहेबाला आपल्यापासून जाऊन 10 वर्षे झाले, पण असा एकही दिवस गेला नाही की गोखले साहेबांनी जी क्रांती केली ते हा समाज कधी विसरू शकत नाही. माणूस इतर असा जनरल मृत्युमुखी गेला की त्याचे 3 तासामध्ये त्याचं नाव बुजून जातं, पण क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी सूर्यप्रकाशा इतकं सत्य कार्य केल्यामुळं तळागाळातल्या समाजापर्यंत जाऊन गोखले साहेबांनी 17 जानेवारी 1982 साली मोहना गाव, तालुका कल्याण येथे संघटना अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना करून जगेंतर समाजासाठी, मरेंतर समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून राज्यभर दौरे करून संघाच्या शाखा स्थापन करून मांगाचं मातंग जुन्या रूढीतून मुक्त केले. साहेबांनी पोतराज, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी, जुन्या रूढी सोडा आणि शिक्षणाला आपल्या मुलाला शाळेत पाठवा असा महामंत्र दिला ह्या समाजाला गोखले साहेबांनी. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 12 ऑक्टोबर 1984 साली दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर जाऊन 40,000 मातंग समाज दिल्लीच्या बोट क्लबवर जाऊन त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधीला मातंग समाजाची ओळख करून दिली. या समाजाला आर्थिक बळ देण्यासाठी, सक्षम समाज करण्यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इंदिरा गांधीकडून मंजूर करून त्यावेळेस मंजूर केले आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी 1 ऑगस्ट 1985 ला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे उद्घाटन 1 ऑगस्ट 1985 ला जिमखाना या हॉलमध्ये उद्घाटन झालं. एवढ्यावर साहेब थांबले नाहीत. ज्या महापुरुषाच्या, प्रत्येक महापुरुषाच्या नावाने पुरस्कार मिळतो ते अण्णाभाऊ साठेच्या नावानं देखील पुरस्कार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार 1 ऑगस्ट 1997 ला गोखले साहेबांनी पुरस्कार देखील प्रथम त्यावेळेसचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी प्रथम पुरस्कार गोखले साहेबाला दिला आणि सन्मानित केलं. एवढ्यावर साहेब थांबले नाहीत. आता पूर्ण राज्यातल्या सर्व कार्यकर्त्याला, महिला पुरुषाला तो देखील पुरस्कार मिळत आहे. एवढ्यावरच साहेब थांबले नाहीत. गायरान जमिनी 72च्या दुष्काळामध्ये मुंबईत आलेल्या पूर्ण समाजाला वनीकरण खात्याची, कलेक्टरची, MIDCची, प्रत्येक जागेवर शासनाच्या या सर्व बहुजन मातंग समाजाला या मुंबईमध्ये स्वतःच्या घराचे मालक गोखले साहेबांनी बनवले. मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून आझाद मैदानावर 1538 दिवस बसून क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग 1 ऑगस्ट 2003 ला त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या हस्ते लहुजी साळवे आयोगाचे उद्घाटन झाले आणि गोखले साहेबाला उपाध्यक्ष केले. एवढ्यावर साहेब थांबले नाहीत, तर साहेबाचे पूर्ण राज्यामधला समाज आता रस्त्यावर उतरून पूर्ण लढाया गोखले साहेबांनी हे सगळे खरं करून दाखवले, मागण्या मंजूर केले.
पण आता अबाकडं नाही, अबाकडन उपवर्गीकरण याच्यामध्ये नाही. आमचे गोपले साहेबाचा 20 वर्षाचा लढा, 8% आरक्षण द्या, कुठूनही द्या आम्हाला. कुण्या समाजाचं, मराठ्याचं, कुण्या लिंगायत समाजाचं, इतर कुणाचं नाही घ्यायचं. शासनानं आमच्यासाठी तरतूद करून आम्हाला 8% आरक्षण द्या असं गोपले साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार साहेब, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, आमचे कार्यकर्ते, आम्ही स्वतः कुसुमताई बाबासाहेब गोपले, मी देखील मंत्रालयात फेरफटके मारून पूर्ण राज्यामध्ये 8% आरक्षणचा, अण्णाभाऊ साठेच्या जयंत्या, बाबासाहेबांचे कार्य आम्ही विसरणार नाही या महापुरुषाला. म्हणून गोपले साहेबांनी आम्हाला शिकवून गेले तर हे आपण रडत बसू नका, तर शासनासंग संघर्ष करून, क्रांती करून आपण आपल्या मागण्या हक्काच्या आपल्या पदरात पाडून घ्या. ही गोपले साहेबांनी महामंत्र दिलेला आहे, त्या महामंत्राला आम्ही कधी विसरणार नाही. तर पूर्ण आजचा दिवस दुःखाचा आहे, पण साहेबाची क्रांती अमर राहण्यासाठी पूर्ण राज्यामधून हा समाज विनम्र अभिवादन करण्यासाठी जन्माष्य व आझाद मैदान पाहावं पहिलं म्हणायचे. आता 10 वर्षापासून जन्माष्य व गोपले भवन मानपूरच्या साठेनगर मध्ये यावं, गोपले साहेबाच्या पुतळ्याचं दर्शन घ्यावं, हा समाजाचा एकमेव ही मंत्र झालेला आहे. तर ही पिवळा, ही झेंडा, ही समाजाला दिल्लीच्या तख्तावर देखील पूर्ण ही पिवळी निशाणी सगळ्याला माहिती केलेली आहे. आम्ही आता गप बसणार नाही, त्यासाठी आम्ही समाजासाठी तेवत क्रांतीची मशाल पेटून आम्ही हा संघर्ष, हा क्रांती लढत राहू. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांनी शपथ घेतली समाजाची सेवा करण्याची, आणि अंतिम यात्रा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत साहेब समाजाला विसरले नाही. पण साहेबाचंच दर्शन घेऊन मी देखील आज 10 वर्षापासून मी देखील माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या समाजासाठी मी लढत राहीन, क्रांती करीत राहीन, आपला हक्क मिळवून घेईन. जय लहूजी, 8% आरक्षण, जय भीम. सरकारने इमारती बांधल्या, खेडोपाडी रस्ते केले, विकास केला, पण हा खेडोपाड्यातील हाडामासाचा माणूस जीवन कसं जगतोय सरकारला दिसत नाही का? यासाठी गोपले साहेबांनी इंदिरा गांधी भेट घेतली होती. इंदिरा गांधीकडे ते शिष्टमंडळ घेऊन गेले होते. त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाले होत्या, आपकी मांग क्या है? गोपले साहेब म्हणाले होते, हम खुद ही मांग है, हमारी मांग उसमें लिखी है, आप पढ़ो. त्यावेळी इंदिरा गांधीने काही प्रश्न सरकारला सांगितले होते. आता सरकारने या प्रश्नाची मार्गी लावावेत, या समाजाचे दुखणं सभागृहात मांडून यांना न्याय द्यावा, हीच एक विनंती. रमेश अवताडे, PR न्यूज, बाबासाहेब गोपले भवन, मानपूर, साठेनगर. जय हिंद, जय लहूजी, जय बाबासाहेब.